नमस्कार मंडळी, आपण पाहताय मराठवाडा लाईव्ह आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत. काल लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरामध्ये संत ज्ञानेश्वर विद्यालय या ठिकाणी मतिमंद विद्यार्थ्यास मोठ्या प्रमाणात मारहाण झाली होती आणि तो सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून, सर्व डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ही जी घटना आहे ती व्हायरल झाली. आणि त्यानंतर जो की विद्यार्थी आहे माझ्यासोबत या ठिकाणी, या विद्यार्थ्यास मारहाण झाली होती या शाळेमध्ये आणि त्या मारहाण झालीचा व्हिडिओ आईवडिलांपर्यंत पोहोचला. आणि आज संध्याकाळी, आज दिनांक 18, आता संध्याकाळचे जवळपास 11 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी ते व्हिडिओ पाहून त्याचे आईवडील या ठिकाणी आले. एकंदरीत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, नेमकं त्यांना या घटनेची कशी माहिती मिळेल, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. म्हणजे काय सांगाल नेमकं तुम्ही? मला मोबाईलवर आले, टीव्हीवर बातम्यामध्ये ते कळाल्यावरच आलता. आम्ही सकाळी बी आता, मग आता बी आला मुलाखत. आता हे त्या विद्यार्थ्याचे आई वडील आहेत. तुम्हाला म्हणजे आता पुढची काय मागणी असणार आहे? म्हणजे तुमचं काय, म्हणजे शाळेकडून तुम्हाला काय काय सूचना आहेत, काय पत्रक देण्यात आलेलं आहे आता की तुम्ही विद्यार्थ्यांना घेऊन जाऊ नये म्हणून, म्हणजे काय सांगण्यात आले नेमकं? दिसले पण परस्पर किती मारतो, किती नाही किती पोरा ते मोबाईलमध्ये दिसले पण परस्पर किती मारतो. याच संत ज्ञानेश्वर महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक सुद्धा आपल्यासोबत आहेत. सर, ह्याच विद्यालयामध्ये म्हणजे हा मुलगा गेली 16-17 वर्षापासून राहते असं तुम्ही म्हणताय. काल जी अमानुषपणे मारहाण झालेली आहे आणि सर्व तालुकाच नव्हे तर मराठवाडा हा महाराष्ट्र पाहतोय की मतिमंद विद्यालयामध्ये अमानुषपणे विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते. जर आईवडिलांच्या माघारी जर ही जर घटना व्हायरल झाली नसती, कोणी पाहिली नसती, तर म्हणजे आईवडिलांनी कसा विश्वास ठेवायचा किंवा विद्यार्थी शाळेत ठेवायचे की नाही ठेवायचं, म्हणजे तुम्हाला काय वाटते? म्हणजे गेले 16-17 वर्षाचा तुमच्या पुढे अनुभव काय सांगताय तुम्ही? म्हणजे काय नेमकं प्रकरण काय होतं आणि कशामुळे झाले? या शाळेमध्ये प्रथम असा प्रकार झालेला आहे, यापूर्वी कधीही झालेला नाही. आणि तुम्ही जे प्रश्न करताय तो मुलगा आमच्याकडे दिवसापासून आहे. जर विद्यार्थी घरी गेल्यानंतर जर तो येत नसेल आमच्याबरोबर, तर पालकांनी सुद्धा समजून घेतात की नाही, पोराला आपल्या काहीतरी त्रास आहे म्हणून तो जायला तयार नाही. पण तो कधीही असा या वर्षात कधीही झालेला नाही, जेवढ्या वर्षामध्ये कधीही झालेला नाही. गाडी घेऊन गेला की तो गाडीवर बसणार आणि येणार. आणि पालकही समोर आहेत. त्यांनी आतापर्यंत ह्यांची कुठलीही तक्रार किंवा कधी त्यांनी हे केलं फक्त. बरे, मारहाण का झाल्याचं नेमकं कारण काय होतं? 2 विद्यार्थ्याची भांडणं झाली, ते सोडण्यामध्ये हा मुलगा हायपर झाल्यानंतर तो ऐकत नव्हता. त्याला शांत करण्यासाठी त्यानं मारलेले आहे त्या कर्मचाऱ्याला. एकंदरीत विद्यार्थी ऐकत नसेल त्याला मारहाण केली जाते. पण हा विशेष म्हणजे विद्यार्थी मतिमंद आहे आणि ही थोडीशी अमानुषपणे मारहाण झाल्यामुळे हा कुठेतरी वेदना जनतेमध्ये आहे, त्यांच्या आईवडिलांच्या असतील, सर्वांच्याच. त्याच्यामुळं याची पुढची कारवाई काय असेल, आपण काय करणार आहात? कुठं काही मीटिंग वगैरे तुमची झाली आहे? हो, आज जिल्हा समाज दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यांनी भेट दिली शाळेला. त्यांनी रिपोर्ट बनवला सगळे आणि संस्थेला पत्र दिलं आणि मुख्याध्यापकाच्या लेवलवर त्यांना नोटीस दिले आणि संस्थेकडे त्याचा ठराव पाठवला. म्हणजे कसं कारवाई संस्थेने करावी, म्हणजे आता निलंबन करणार म्हणजे काय होणार त्याच्यामध्ये आहे की फक्त मीटिंगसाठी तुम्ही पुढे पत्रक दिलेलं आहे? नाही, संस्था ठरविला तर. कारण मुख्याध्यापकाला निलंबनाचा अधिकार नसल्यामुळं संस्थेला अधिकार आहे, तो संस्था उद्या ठरवेल काय करायचं. म्हणजे याच प्रकरणातील पुढील अपडेट्स आपल्यापर्यंत येण्यासाठी पाहत राहा मराठवाडा लाईव्ह आवाज जनतेचा. मी नागेश लांजे, अहमदपूर, लातूर.